नमस्कार मित्रो, लग्नानंतर होईलच प्रेम या मराठी मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की काव्या आणि पार्थ बोलत असतात. पार्थ हा काव्यावरती खूप चिडलेला असतो. काव्यानं वकिलाला कॉल करून वेगळं घ्यायचा निर्णय ही जाहीर करते. त्यामुळे काव्याच्या निर्णयानं पार्थच्या मनामध्ये वेदना होत असतात. पार्थ बोलतो की काव्या, आत्तापर्यंत मी तुझ्यासाठी काय नाही केलं हे तू मला सांग. तुझ्या निर्णयासाठी, तुझ्या सुखासाठी मी घरच्यांच्या विरोधात गेलो. तुझ्या भल्यासाठी मी घरच्यांशी भांडलो आणि तू मला आयुष्याच्या या वळणावरती वेगळं करते. तू जरी मला सांगितलं असतं की तू माझ्या आयुष्यातनं निघून जा तर मी सो खुशीने निघून गेलो असतो, पण तू मला असं अचानक डिवोर्स देते त्यामुळे माझ्या मनाला वेदना होतात. मी कुठे चुकलो हे काही मला कळत नाही असं पार्थ बोलतो. पार्थच्या भावनिक बोलण्यानं काव्याचं मन दुखावलं जातं. काव्या विचार करते की मी हा काय निर्णय घेतला. मला आयुष्याचा एवढा भारी जोडीदार भेटला आणि मी माझ्या स्वतःच्या सुखापोटी एवढा वाईट निर्णय घेतं असं विचार तिच्या मनामध्ये येतो. तर पार्थ बोलतो की काव्या, माझ्या मनात पण दुसरी मुलगी होती, पण ज्यावेळी तुझ्यासोबत माझं लग्न झालं तेव्हापासून मी ती मुलगी विसरून गेलो आणि सर्वस्वी माझं आयुष्य तुझ्यासाठी अर्पण केलं. माझ्या मनामध्ये दुसऱ्या मुलीसाठी कधीच स्थान नाही, पण जेव्हा माझं लग्न तुझ्यासोबत झालं तेव्हापासून मी तुझा झालो असं पार्थ बोलत असतो. त्यामुळे पार्थच्या बोलण्यानं काव्याला धक्का बसतो. पार्थ हा मनामधल्या सगळ्या वेदना काव्यासमोर सांगतो, त्यामुळे काव्याचं मन दुखावलं जातं. तर पार्थ बोलतो की तू जरी मला सांगितलं असतं की आपण वेगळे होऊ तर मी झालो असतो, पण तू माझ्याशी असं वागायला नको होतं असं पार्थ बोलत असतो. आणि पार्थ तिथून निघून जातो आणि पार्थच्या बोलण्यावरून काव्या ही विचार करत असते. तर इकडे नंदिनी विचार करते की मी काय करू. मला आयुष्याचा जो जोडीदार मिळाला तो कुणाच्या तरी प्रेमात वेडा आहे असे विचार तिच्या मनामध्ये घुकावत असतो आणि ती रडत असते. तिलासुद्धा काय करावं हे काही सुचत नाही. नंदिनीला काय करावं हे काही सुचत नाही आणि मागच्या आठवणीनं तिचं मन हे व्याकुळ होत असतं. मागे जे काय घडलेलं आहे ते तिच्या डोळ्यासमोर येतं आणि ती डोळ्यासमोर आणून स्वतः ढसाढसा रडत असते. तर इकडे काव्या ही विचार करत असते. तिलासुद्धा मागच्या आठवणी सतावत असतात. पार्थबरोबर घालवलेले क्षण तिला आठवत असतात. पार्थनं आपल्याला कशी मदत केली, कशी काळजी केली हे सगळं तिच्या आठवणीमध्ये येत असते आणि ती बघून ती रडत असते आणि या आठवणींना ती उजाळा देत असते. तिच्या मनामध्ये भयंकर वेदना होत असतात, पण तिला आता काय करावं हे काही सुचत नाही. तर तेवढ्यात ती कॉल करण्याचा प्रयत्न करते, पण पार्थचा मोबाईल हा बंद असतो. तर ती व्हॉट्सअपवरती ऑडिओ रेकॉर्ड करते आणि सांगते की पार्थ, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. जेव्हा तुला हे ऑडिओ तुझ्यासमोर येईल त्यावेळेस तू मला कॉल कर असं ती बोलत असते. आणि ती सांगते की पार्थ, मला तुला धोका द्यायचा नाही आहे. मी वकिलांना कॉल केला आहे खरं, पण मी आपल्या डिवोर्ससाठी वकिलांना कॉल केला नाही असं ती बोलत असते. आणि ऑडिओ रेकॉर्ड करून ती पार्थला पाठवते. तर इकडे मानिनी किचनमध्ये असते आणि किचनमध्ये ती स्वयंपाक बनवत असते. तर तेवढ्यात जीवा येतो. जीवाला बघून मानिनी बोलते की बाळा, वाट चुकली का रे आज. तर जीवा बोलतो की नाही आहे, आज मी मुद्दामच वाट चुकवली असं तो बोलत असतो. तर मानिनी बोलते की एरवी आत्तापर्यंत कधी तुझी वाट चुकली नाही आणि आज कशानंच चुकली. नक्की काहीतरी झालंय, तू मला सांग असं ती बोलत असते. तर जीवा बोलतो की नाही आहे, काही नाही झालं. तर मानिनी बोलते की सांग रे, काय झालं, मला कळते तुझ्या मनामध्ये काय आहे ते. तर जीवा स्वतःचं दुःख मानिनीला सांगतो. जीवा सांगतो की आई, तू किचनमध्ये असते, तुला दोन्ही भाज्या एकत्र बनवायच्या आहे आणि दोन्ही भाज्या तुला एकत्रच बनवायच्या आहे, तर तू काय करशील. तर मानिनी बोलते की बाळा, स्वयंपाक आणि आयुष्यामध्ये खूप वेगळं असतं. आपण स्वयंपाकामध्ये दोन्ही गोष्टी एका वेळी करू शकतो, पण आयुष्यामध्ये तसं नाही बाळा. आयुष्यामध्ये आपल्याला एकच गोष्ट एकच वेळी करावी लागते आणि पुन्हा संसारामध्ये तर एकच गोष्टीला आपल्याला महत्त्व द्यावं लागतं. तू जर दोन्ही गोष्टी एकच वेळी जर करशील तर दोन्ही गोष्टी होणार नाही आणि जी गोष्ट कमकुवत आहे ती लवकरच नष्ट होईल असं ती बोलते. तर मानिनीच्या बोलण्यानं जीवाच्या मनामध्ये खोलवर भावना रुजतात आणि तो आईला मिठी मारून तिथून निघून जातो. तर इकडे काव्या रूममध्ये बसलेली असते. ती सुद्धा विचार करत असते. तर तेवढ्या तिचे बाबा येतात आणि काव्याला जवळ घेतात आणि काव्या बोलते की बाबा, मी खरंच आयुष्यात एकटी पडेल का हो. तर बाबा बोलतात की नाही बाळा, तू एकटी पडणार नाही, तू फक्त आयुष्याशी जुळवून घे, तुला जे हवं आहे ते तू मिळवून घे असं तो बोलत असतो. आणि ते सांगतात की तू सध्या ज्या व्यक्तीबरोबर आहे त्या व्यक्तीला साथ देण्याची तुला खूप गरज आहे असे बाबा बोलत असतात. आणि बाबा बोलतात की तू कोणावरती गेली माहिती आहे, तू माझ्यावरती गेली, त्यामुळे माझे सगळे विचार तुझ्या मनामध्ये असतात, त्यामुळे तू काळजी करू नको, आयुष्यात तू कधी एकटी पडणार नाही, फक्त जी व्यक्ती तुझी काळजी घेते त्या व्यक्तीची साथ दे असं बाबा बोलतात. तर बाबाच्या बोलण्यानं काव्याचं मन हे दुखावलं जातं आणि ती विचार करते की आता आपल्याला कधी कोणाला दुखायचं नाही असं मनाशी ती विचार करत असते. तर इकडे मानिनी जीवाला समजावत असते की बाळा, आयुष्यामध्ये जगत असताना आपण जी गोष्ट कमकुवत आहे त्या गोष्टीची साथ दिली पाहिजे आणि संसारामध्ये आपल्या पार्टनरसोबत आपण संभाषण केलं पाहिजे असं ती बोलत असते. नंदिनी तुझ्या आयुष्यात आली आहे, ती तुझी बायको आहे, तिला तू सांभाळून घे तरच तुझं आयुष्य सुखी होईल असं मानिनीचं म्हणणं असतं. तर इकडे सुद्धा काव्याचे बाबा काव्याला समजावत असतात आणि इथेच मालिकेचा भाग संपतो. अशाच मराठी मालिकेच्या स्टोरीज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून समोरील घंटीचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.